जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण कुठेही जाण्याकरता किती दिवसाआधी प्लॅन केला तर तो प्लॅन काही ना काही कारणास्तव कॅन्सल होतो आणि जो प्लॅन आपण सडनली करतो तोच प्लॅन नेहमी सक्सेस होतो. माझ्यासोबत सुद्धा हेच घडलं. आम्ही सडनली असा प्लॅन केला की कुठेतरी फिरायला जायचं. तर मग हेमलकसा इथे जाण्याचा विचार केला. हेमलकसा इथे बाबा आमटेंचा लोकबिरादरी प्रकल्प आहे. तर मग आम्ही तिथे जाण्याकरता निघालो आणि वाटेमध्ये छोटासा ब्रेक घेण्याचा विचार केला. तर मग ब्रेक घेतला आणि इथे नेचरचा व्ह्यू खूप छान दिसत होतं. तर थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि त्यानंतर समोरच्या प्रवासाकरता निघालो. समोर आम्ही भामरागड इथे थांबलो. भामरागड इथे त्रिवेणी नदीचा संगम आहे, म्हणजेच 3 नद्यांचा संगम. पहिली म्हणजे इंद्रावती नदी, दुसरी म्हणजे पर्लकोटा नदी आणि तिसरी पामुल गौतम नदी. या 3 नदींचा संगम मिळून त्रिवेणी नदी असं म्हणतात. असं म्हणतात की बाबा आमटे यांनी इथे त्यांच्या दोन्ही मुलाला घेऊन पिकनिक करता आलेले होते आणि मग त्यानंतर त्यांनी इथे स्थायिक झाले. आणि त्याचबरोबर आता मूवी निघाला होता नाना पाटेकरांचा. तर बाबा आमटे हा मूवी होता, त्याचं चित्रीकरण देखील इथेच झालेलं होतं. इथे सुद्धा थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि त्यानंतर आम्ही सनसेट बघण्याकरता इथे थांबलो. सनसेट बघितला. तो व्ह्यू इतका सुंदर दिसत होता की आपण मोबाईलमध्ये सुद्धा कॅप्चर केला तरी कमीच होतं. मग ते सगळं बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही गेस्ट हाऊसमध्ये जाण्याकरता निघालो. गेस्ट हाऊसकडे गेलो. तिथला सुद्धा व्ह्यू खूपच सुंदर होता. गेस्ट हाऊस असं पूर्ण बांबूचं बनलेलं होतं. ते बघून खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की इथून परत जायचंच नाही. आणि नंतर मग आम्ही सर्वांनी फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि इकडे खूप जास्त थंडी असल्यामुळे रात्री शेकोटी वगैरे पेटवून घेतली. शेकोटी पेटवली आणि सोबतच सगळ्यांनी गप्पा वगैरे केल्या आणि थोडेफार गेम्स वगैरे खेळून घेतले. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान असा ब्लॅक टी वगैरे घेतली आणि सूर्यास्त बघितला. तर हा देखील व्ह्यू खूप सुंदर होता. तर मग भेटूया समोरच्या व्लॉगमध्ये. बाय.